हॅलो, ट्रॅव्हल वाईब्स विथ गौरीमध्ये नेक्स्ट एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. माझं चॅनल थ्रू माझा नेहमीच प्रयत्न असतो की जी काही खास ठिकाणं आहेत आणि त्या संदर्भाची अशी माहिती जेणेकरून तुम्ही ज्या वेळेला जाल त्यावेळेला तुमचा त्रास थोडासा कमी होईल. ह्या उद्देशाने ट्रॅव्हल वाईब्स विथ गौरीमध्ये मी एपिसोड्स बनवत असते. आणि या वेळेला मी ज्या ठिकाणी गेले होते ते ठिकाण म्हणजे उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा. आता उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा म्हणजे नक्की काय, तर जी मोठी परिक्रमा असते ती साधारणतः 3000 किलोमीटरची आहे. परंतु गुजरातमधील काही भागांमध्ये ही नर्मदा नदी जी आहे, नर्मदा मैया आहे, ती दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहते. आणि याचे काही खास याला महत्त्व आहे, ती पण कहाणी आपण पुढे जाणून घेऊया. पण या भागात जिथे ती दक्षिणेपासून उत्तरेकडे वाहते, उत्तर दिशेला वाहते, त्या भागाची परिक्रमा करणं म्हणजेच उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा करणं. आता कुठून ही नर्मदा परिक्रमा सुरू होते, तर मुळात गुजरातच्या तिलकवाडा या तीरापासून आपण ज्यावेळेला ती सुरू करतो नर्मदा मैयाला आपल्या उजव्या हाताला ठेवून, ते आपण जवळजवळ चालत 10 ते 11 किलोमीटर रेंगण ह्या गावापाशी येऊन थांबतो. तिथून बोटी असतात ज्या तुम्हाला पलीकडील तीरावरती म्हणजेच रामपुराला नेऊन सोडतात. आणि तिथून परत आपण दक्षिणेकडून उत्तरेकडे चालत येतो. उत्तरेला जवळजवळ 10 ते 11 किलोमीटर आल्यानंतर सीताराम बापूंचा आश्रम आहे. आणि या आश्रमाच्या जवळच आपण रिव्हर बेडला खाली उतरतो नदीच्या पात्रामध्ये. आणि तिथून परत ज्या वेळेला आपण बोटीमधून, आधी बोटी असायच्या, आता त्यांनी यावर्षी टेम्पररी ब्रिज बांधला होता, सो तो क्रॉस करून आपण ज्या वेळेला परत तिलकवाडाला येतो तेव्हा आपली उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा पूर्ण झाली असे मानले जाते. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की माहिती तर मिळाली, परंतु कधी असते ही परिक्रमा, तर दरवर्षी चैत्र महिन्यामध्ये ही परिक्रमा तुम्ही करू शकता. म्हणजेच तुमच्याकडे जवळजवळ 1 महिन्याचा पूर्ण कालावधी असतो ही परिक्रमा, उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा पूर्ण करण्यासाठी. परिक्रमेचा विचार केला तर साधारणतः 6 ते 7 तासात ही परिक्रमा जी 21 किलोमीटरची आहे ती तुम्ही पूर्ण करू शकता. कारण थोडासाच रस्त्यामध्ये साधारण शेतातून वगैरे असं आहे, थोडेसे चढउतार आहेत. परंतु ज्यावेळेला तुम्ही दक्षिण तटापासून परत ज्याला उत्तर तटाकडे म्हणजेच रामपुरापासून ज्या वेळेला सीताराम बापूंच्या आश्रमाकडे चालायला सुरुवात करता, तो सगळा रस्ता टार रोड आहे. म्हणजेच तिथे अगदी प्लेन रस्ता आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये कुठेही चढ उतार नाही आहेत आणि तुम्ही खूप सोप्या पद्धतीने तो जो पट्टा आहे तो पूर्ण करू शकता. आता जर तुमचा स्पीड थोडासा फास्ट असेल तर साधारणतः 4 ते 5 तासांमध्ये सुद्धा ही परिक्रमा तुम्ही पूर्ण करू शकता. म्हणजेच 1 दिवसामध्ये ही परिक्रमा पूर्ण होते. मुख्य मुद्दा की तुम्ही कसे पोहोचू शकता या ठिकाणी, तर तुम्ही जर एअरवेजने येणार असाल तर सगळ्यात जवळचा एअरपोर्ट म्हणजेच वडोदरा इंटरनॅशनल एअरपोर्ट, जो साधारणतः 68 किलोमीटर दूर आहे तिलकवाड्यापासून. आणि तुम्ही पूर्ण हायवे आहे त्याच्यामुळे साधारण 1 ते 1.5 तासामध्ये तुम्ही गाडीने पोहोचू शकता तिलकवाड्यापर्यंत. दुसरा मार्ग म्हणजे रेल मार्ग. तर यामध्ये तुम्ही जर तुम्ही नियरेस्ट रेल्वे स्टेशनचा विचार केला तर केवडिया म्हणजेच केवडियामधील एकता नगर हे जे काही रेल्वे स्टेशन आहे ते तिलकवाडापासून फक्त 21 किलोमीटर आहे. त्याच्यामुळे या जवळच्या रेल्वे स्टेशनवरती उतरून तुम्ही तिलकवाडाला पोहोचू शकता. तिसरा मार्ग म्हणजेच रोडवेज ऑब्व्हियसली. त्याच्यामध्ये मी मॅप थ्रू या ठिकाणी आपल्या शहरापासून गाडीने पोहोचू शकता. नमस्कार. फायनली आमच्या घरातनं निघून आम्ही दुसरी ट्रेन पकडून आता दादर स्टेशनला पोहोचलो. आणि आम्ही साधारण आल्याच ट्रेन लागली होती दादर स्टेशनला. साधारणतः 11:50 दादर स्टेशनहून ही ट्रेन सुटते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी साधारण 7:30 वाजता ती एकतानगर स्टेशनला पोहोचते. त्याच्यामुळे खूप अचानक हा प्लॅन जो ठरला होता आणि लकीली तिकीट्स अवेलेबल होती, बाकी सगळे बुकिंग्स रिझर्वेशन्स झालेले. त्याच्यामुळे मनात फक्त आता एवढंच आहे, नर्मदे हरा. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 7:30 वाजता, जेव्हा गाडी एकतानगरला पोहोचेल आणि मी पुढचे अपडेट्स पास ऑन करेन.
फायनली एकतानगरला गाडी आलेली आहे आणि आत्ता आम्ही जो उतरून गाडी एक रादर बिफोर टाईम आली. 7:30चा ETA आहे, बट ऑलमोस्ट 7:15ला आम्ही इथे पोचलो होतो. सो ठीक आहे गाडी आणि आत्ता जस्ट उतरून प्रस्थान चालू आहे पुढच्या ठिकाणाकडे. एकतानगर स्टेशन हे देखील अतिशय भव्य पद्धतीने बांधलेले आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हे स्वच्छ आहे आणि व्हीलचेअर ॲक्सेसिबल देखील आहे. एकतानगर स्टेशनहून आम्ही पुढे निघालो. साधारणतः 10 ते 15 मिनटं गाडीचं अंतर असलेल्या आमच्या होमस्टेकडे. दुसऱ्या दिवशी गाडी पोहोचल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर आमच्या प्लॅनप्रमाणे आम्ही आता निघणार होतो गरुडेश्वरला, जिथे दत्तांचं मंदिर आहे आणि आजूबाजूची जी मंदिरं आहेत आणि पोयचा हा जो एक गाव आहे तिकडे बऱ्याच एकरमध्ये जी मंदिरं आहेत ती त्यांनी बनवलेली आहेत आणि अत्यंत भव्य दिव्य सुंदर अशी मंदिरं आहेत. त्याचेही काही खास व्हिज्युअल्स आपण आत्ता बघूया. हॅलो, ऊन कडाक्याचं आहे. सो ही किटली आहे जी आम्ही सकाळी चहा प्यायला होता तर ती किटली परत द्यायला जाते, कारण ज्या होमस्टेला आम्ही राहतो आहे त्या होमस्टेच्या इथून थोडंच एक 100 मीटरवरती चहा आणि कॉफीची सोय आहे. सो हीच किटली द्यायला जाते आणि ह्याच्यामध्ये परत चहा आणि कॉफी भरून त्यांना द्यायला सांगते आहे. सगळ्यात पहिलं ठिकाण जिथे आम्ही जाणार होतो ते म्हणजे गरुडेश्वर. गरुडेश्वरला दत्तांची मूर्ती आहे आणि त्याच्याच मागील भागामध्ये नर्मदा मैयेचं पहिलं दर्शन होतं. हे आहे गरुडेश्वर मंदिर. तेथील पुजाऱ्यांची परवानगी घेऊन मी ही शूटिंग तुमच्यासमोर प्रेझेंट करते आहे. दत्तगुरूंची मूर्ती अतिशय लोभस आहे. ही मूर्ती बघितल्यावरती मन प्रसन्न झाल्याशिवाय नाही राहत. दत्तगुरूंच्या मूर्तीच्या पुढील भागात जी छोटी मूर्ती दिसतीये ती एकमुखी दत्तांची मूर्ती आहे. आणि ही बघितली आम्ही नर्मदा मैयाची पहिली झलक, जिची परिक्रमा आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच उद्या सकाळी करणार होतो. नर्मदेचं पाणी अत्यंत स्वच्छ आहे. बाजूलाच असलेल्या शंकर बाप्पाच्या छोट्या मंदिराकडे आम्ही गेलो आणि मस्तक नमन करून त्यांचे परिक्रमेसाठी आशीर्वाद देखील घेतले. आता आमची वाटचाल चालू होती ती म्हणजे एका विशेष मंदिराकडे, ते म्हणजेच पनोती मंदिर. ऐकून काहीतरी वेगळं वाटलं ना? मलाही असंच वाटलं होतं. परंतु हे पनोती मंदिर खास त्या लोकांसाठी ज्यांना 7:30चा त्रास चालू आहे. तिथे छोटी पनोती आणि मोठी पनोती अशी 2 मूर्ती आहेत. ते असं म्हणतात की या मूर्तींचे दर्शन घेतल्याने 7:30चा होणारा त्रास काही अंशी का होईना पण कमी होतो. आता आमची पुढील वाटचाल होती ती पोयचा ह्या गावामध्ये. मी आधी सांगितल्याप्रमाणे साधारणतः काही एकरमध्ये वसलेल्या ह्या भव्य दिव्य परिसरामध्ये अनेको मंदिरं आहेत जी कदाचित तुमची एक दिवसात पूर्ण देखील होणार नाहीत. आम्हालासुद्धा वेळ कमी असल्यामुळे साधारणतः 20 ते 25% भाग बघता आला. परंतु इथे AC रूम्स अवेलेबल आहेत. तुमची जर मनोमनी इच्छा असेल तर तुम्ही ह्या AC रूम्स घेऊन एक दिवस राहून स्टे करून परत दुसऱ्या दिवशी देखील हा उरलेला भाग बघू शकता.
ते तसेच तिथे इलेक्ट्रिक व्हेकल्स देखील आहेत. त्याच्यामुळे ज्यांना चालण्याचा त्रास असेल त्या व्यक्तींकरिता देखील हा परिसर बघता यावा यासाठी केलेली ही सोय. सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे पोयचाला नीलकंठ धामला तुम्हाला माणशी 10 रुपये असे भारतीय नागरिकांसाठी तिकीट आहे. आणि जर तुम्ही गाडी घेऊन आला असाल तर गाडीच्या पार्किंगचे साधारणतः 50 रुपये हे दर आहेत. ही होती नीलकंठ धामची पहिली झलक. हत्ती म्हणू नका, घोडे म्हणू नका, फाउंटन्स म्हणू नका, जे काही तुम्ही आपण एका चित्रनगरीमध्ये जसं आपण एक इमॅजिनेशन आपलं असतं त्या पद्धतीने इथे ज्या मूर्ती होत्या त्या उभारलेल्या होत्या आणि खूप भव्य दिव्य असलेल्या ह्या मूर्ती तुम्हाला अक्षरशः तुमचे डोळ्यांचं जे पारणं आहे ते फेडतात. अशा ठिकाणी जिथे मंदिराचा परिसर खूप मोठा असतो मेक शुअर करा की तुम्ही प्रॉपर स्कार्फ किंवा कॅप घालून फिराल, कारण ॲज यू कॅन सी चारीही बाजूला कंप्लीट ओपन आहे. त्याच्यामुळे आता अराऊंड 2 वाजलेले आहेत. सो इट्स बेटर की तुम्ही फुल प्रोटेक्शन घेऊन चाला. खास अँगलने शूट केलेले हे व्हिज्युअल्स ट्रॅव्हल वाइब्स विथ गौरीमधील प्रेक्षकांसाठी. ही व्हिज्युअल टूर तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा. जागोजागी त्यांनी कार्पेटची सोय ही केलेली देखील होती, परंतु कितीही म्हटलं तरीसुद्धा दुपारी 2च्या उन्हामध्ये तुम्ही कितीही म्हटलं तरीसुद्धा पाय तुमचे हे भाजतातच. परंतु हा जो नजारा होता हे बघण्याचं जे सुख होतं तेही काही औरच होतं. भर उन्हामध्ये चालून आल्यानंतर हा जो भव्य दरबार बघितला तो होता भगवान विष्णूंचा. आतमध्ये अर्थातच तिथे त्यांनी पाटी लावली होती की इथे फोटोग्राफी अलाउड नाही, परंतु ह्या दरबारामध्ये आल्यानंतर अतिशय थंड वाटत होतं. काही जण तर इथे अक्षरशः अर्धा पाऊण तास झोप काढत होते, कारण दुपारच्या उन्हाच्या कडाक्यामुळे जे काही चटके लागलेले होते शरीराला त्याच्यामधून काही अंशी का होईना, परंतु येथील थंड वातावरणामुळे सुख नक्की मिळत होतं. येथील प्रत्येक मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे की ह्याचं जे घुमट आहेत वरचे गोलाकार ते इतक्या सुंदर पद्धतीने नकाशी केलेली होती की तुम्हाला तुमचे डोळे जे नेत्र सुख आहे ते ह्याच्यामध्ये नक्की मिळत होतं. विशेष गोष्ट सांगायची म्हणजे की इथे जी श्रीकृष्णाची जी मूर्ती आहे बालरूपातली त्याला तुम्ही ज्या पद्धतीने आत्ता बघू शकता स्क्रीनवरती, तुम्ही त्याला झोका देऊ शकता. त्याच्यामुळे अक्षरशः इथे आल्यानंतर ही जी अपॉर्च्युनिटी आहे ती कदाचितच तुम्हाला कुठल्या मंदिरामध्ये मिळते. त्याच्यामुळे मन नक्कीच प्रसन्न आणि भावुक झालं होतं. जय श्रीकृष्ण. ही सगळी ठिकाणं बघेपर्यंत नक्कीच संध्याकाळ जवळजवळ उजाडत होती आणि आम्हाला आता पुढे जायचं होतं नर्मदा मातेची आरती घेण्यासाठी. शूलपाणीचं जे मंदिर आहे त्या मंदिराच्या जवळच असलेल्या तीरावरती ही आरती होते आणि जसा जसा अंधार पडेल तसं तसं ती वेळ जवळ येते हे कळत होतं. त्याच्यामुळे 8ची वेळ गाठण्यासाठी आम्ही पटापट निघालो त्या स्थानाकडे.
ज्या पद्धतीने काशीला आपण बघतो की गंगा मैयाची जी आरती आहे ती होते, त्याच्याच धर्तीवरती नर्मदेच्या देखील काठी या ठिकाणी 7 जवळजवळ गुरुजी जे होते ते होते आणि ते पुजारी इथे आरती करणार होते त्याच धर्तीवरती काशीच्या. आणि साधारण तोच सेटअप आपण इथे बघू शकता स्क्रीनवरती. तिथे पोहोचल्यानंतर लक्षात आलं की तिथे नर्मदा मैयाची मूर्ती देखील आहे, त्याच्यामुळे ती बघण्यासाठी मी गेले. आणि ही मूर्ती बघितल्यानंतर मी एवढंच म्हणू शकते, नर्मदे हर. नर्मदा मैयाची आरती झाल्यानंतर लगेचच पुढील सेकंदाला हा लेझर शो जो आहे तो सुरू झाला. आणि तुम्ही इमॅजिन नाही करू शकणार, पण जे काही व्हिज्युअल्स आत्ता तुमच्या पुढे येणार आहेत की शिवतांडव स्तोत्रावरती हे जे काही फवारे तुम्हाला दिसत आहेत आणि हे जे लाईट्स दिसत आहेत ते जे बीट्स आहेत, त्या बीट्सना पकडून हे जे काही हा जो काही लेझर शो होता तो त्यांनी बनवला होता. अतिशय सुंदर. लेझर शो जस्ट झालेला आहे आणि आम्ही लेट आलो ॲक्च्युली, त्याच्यामुळे आधी दर्शन घेता नाही आलं. आता आरती झाली, आता लेझर शो झाला आणि आता मी जातो आहे शिल्पाणेश्वरच्या मंदिरामध्ये. थोडंसं चढण आहे, त्याच्यामुळे त्यांना पायाचा वगैरे त्रास आहे त्यांच्यासाठी थोडंसं डिफिकल्ट होऊ शकतं, बट व्हीलचेअर्स आहेत सो दे कॅन मॅनेज. चला जाऊया शिल्पाणेश्वराच्या दर्शनाला. आत्ता रात्रीचे साधारण 8:20 8:30 झालेले आहेत. ठीक 8 वाजता नर्मदेची जी आरती आहे ती सुरू असते आणि जशा आरती आपण गंगा घाटांवरती बघतो साधारण त्याच पद्धतीची जी आरती आहे ती नर्मदेची होते. जवळजवळ 7 ठिकाणी 7 पुजारी जे असतात ते बसलेले असतात, त्याच्यामुळे खूप मोठी जागा आहे. कोणाला बघायला मिळालं नाही असं नाही होत युजली. आणि नर्मदा मातेची खूप सुंदर अशी मूर्ती आहे जी मी व्हिडिओमध्ये टाकेनच नंतर, पण तिचं जे रूप आहे, तिचं जे तेज आहे त्याचं वर्णन अर्थातच नाही करू शकत. अजून एक अपडेट की या पद्धतीने अशा गाड्या ज्या आहेत त्या आहेत, त्याच्यामुळे ज्यांना पायाचा त्रास आहे किंवा जे म्हातारे लोक आहेत ते काही अंशतः पुढे जाऊ शकतात मंदिराकडे. आणि माझ्या जस्ट मागच्या साईडला हा जो कळस दिसतोय ब्ल्यू कलरमध्ये
तेच मंदिर आहे. आता थोडासा चढ आहे, साधारण 45 डिग्रीचा इन्क्लाइंड आहे. ठीक आहे, आणि माझ्याकडे भरपूर सामान आहे आत्ता, बट ठीक आहे, होऊन जाईल. ओम भोलेनाथ. एक सांगायचं म्हणजे की सरदार सरोवर हा जो डॅम आहे हा बनवताना शिल्पाणेश्वरचं जे मुख्य मंदिर, जे ओरिजिनल मंदिर होतं ते ह्या डॅममध्ये पाण्यात विलीन झालं. परंतु आत्ताचं जे मंदिर तुम्हाला दिसतं आहे ते मंदिर यांनी एक अक्षरशः त्याच मंदिराच्या रचनेप्रमाणे हे मंदिर बनवलं आहे, जेणेकरून त्या मंदिराची जी कमी आहे ती भासणार नाही. तर मंडळी, हा झाला फक्त भाग 1, परंतु भाग 2मध्ये आपण प्रत्यक्ष उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा आणि त्याचे व्हिज्युअल्स आणि अनुभव ह्या सगळ्याची माहिती घेणार आहोत. अजून खूप काही येतं आहे भाग 2मध्ये तुमच्यासाठी खास. परंतु माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला, लाईक करायला, व्हिडिओजना शेअर करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे मी नेहमी प्रत्येक एपिसोडमध्ये म्हणते ते म्हणजे देर इज ऑलवेज अ स्कोप फॉर इम्प्रूव्हमेंट. त्याच्यामुळे ह्यामध्येही तुम्हाला जर काही वाटत असेल की काही कमी आहे आणि अजून कशा चांगल्या पद्धतीने इम्प्रूव्हमेंट होऊ शकते, तर तुमचे फीडबॅक्स आणि सजेशन्स नक्की वेलकमिंग आहेत. ते नक्की देत राहा. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.